जो थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल तो थेरम आहे का, ह्या त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठं कोण काढायचं बघा, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे कोणाचा एक्सटेरियर अँगल, तो ट्रायंगलचा. म्हणजे फिगर कोणती काढावं लागेल, काढून घेऊन एक ट्रायंगल. काय अडचण आहे का, म्हणजे ओळखायचंय तुम्हाला का कोणती फिगर काढायची, काढला का. हो, आता ह्या ट्रायंगलचा एक एक्सटेरियर अँगल काढायचं म्हणतं बघा, मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल आहे का. हा, मग एक्सटेरियर अँगल जर तुम्हाला काढायचा तर एक्सटेरियर अँगल कसा काढसाल तुम्ही, इकडे लक्ष द्या. ही रेष इकडे वाढून घ्यायची, झाला एक्सटेरियर अँगल. दिसतो तुम्हाला हा ट्रायंगलचा काय, हा एक्सटेरियर अँगल. ट्रायंगल कोणता घ्यायचा आहे, जो तुम्हाला पी क्यू आर आणि हा एस. आता मला सांगा ह्या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये काय काय दिसतंय, काय काय दिसतंय मला सांगा तुम्हाला. सर तर आपण लिहितो, आपण V1 मध्ये लिहितो. एक नंबरला लिहायचं आपलं काय, V1. आता काय म्हणते सर, तुम्ही स्टेटमेंट वरून आकृती काढली, तुम्ही स्टेटमेंट वरून काय केली, आकृती काढली. मग आता आकृतीवरून V1 कसं लिहायचं, तुम्हाला आकृतीमध्ये दिसतं काय ते बघा पहिल्यांदा. सर आम्हाला एक ट्रायंगल दिसतोय ABC, दिसतोय का, एक ट्रायंगल दिसतोय कोणता, फक्त ABC. अजून एक गोष्ट दिसते, ते AB, एक ट्रायंगल दिसतोय कोणता, PQR दिसतोय. दिसतोय का डोळ्यांनी एक ट्रायंगल PQR. हो, आता ह्या PQR ला एक ट्रायंगल दिसतो ना, अजून एक काहीतरी दिसतंय बघा, PRS. काय दिसतं तुम्हाला, आणखीन एक PRS. म्हणजे थोडक्यात तुम्हाला मला काय सांगायचंय, पण हा PRS आहे काय, एक्सटेरियर अँगल कोणाचा, PQR चा आहे की नाही. म्हणजे तुम्हाला काय इन ट्रायंगल मध्ये काय दिसतंय, तुम्हाला एक PQR एक ट्रायंगल दिसतोय, आणि अजून काय दिसतंय, अँगल PRS इज काय, एक्सटेरियर अँगल. बस एवढं तुम्हाला V1 मध्ये दिसतंय. याच्यापेक्षा तुम्हाला आकृती काय दिसतं की वेगळं, काही दिसत नाही. बघून घ्या आपलं एकदा की तू दिसत मला सांगा, मी पाहायला तयार आहे. म्हणजे आकृती म्हणजे असतं का, तेच V1 मध्ये लिहायचं. ते का तुम्हाला कुठं विकत आणायचं नाही. तुम्हाला पेपर मध्ये फक्त एवढा थेरमच येईल, एवढा थेरमच येईल, बाकी काही जाणार नाही. मग तुम्हाला फिगर बी काढायची आहे, तुम्हाला V1 बी लिहायचंय, तुम्हाला टू प्रूफ बी लिहायचंय, आणि तुम्हाला करायचंय खाली प्रूफ पण करायचंय पेपर मध्ये. म्हणजे फक्त एका स्टेटमेंट वर सगळं. मग आता एका स्टेटमेंट वर तुम्हाला पहिले आकृती काढता आली पाहिजे, फिगर काढता आली पाहिजे, त्यानंतर तुम्हाला V1 लिहिता आला पाहिजे, V1 वरून तुम्हाला टू प्रूफ लिहिता आला पाहिजे. आता काय असतं, V1 कधी लिहायचं आणि टू प्रूफ कधी लिहायचं. स्टेटमेंट मध्ये V1 कुठे दिलेलं असतं आणि टू प्रूफ दिलेलं असतं. बघा लक्ष द्या. द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू काय, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल, द मेजर ऑफ अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वलचा जो एक्सटेरियर अँगल आहे का, तो काय म्हणताय, इज इक्वल टू. म्हणजे काय, इक्वल. याचे इक्वल काय असतं माहितीये का, ते काय म्हणताय, इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. काय म्हणतात रिमोट इंटेरियर अँगल, ते पहिले समजून सांगतो. कोणताही एक अँगल घेतला ना मी, ABC, याचा मी इकडे एक्सटेरियर अँगल घेतला ना, इकडे एक D दिसतं तुम्हाला. इथं ट्रायंगल तुमचा ABC आहे की नाही, आणि तुमचा एक्सटेरियर अँगल कोणता येईल, ABD आहे की नाही, कोणता आहे, ABD. मग आता ह्या ट्रायंगल ABC चा हा एक्सटेरियर अँगल, आणि याचे रिमोट अँगल कोणते तुम्हाला सांगतो. याचे रिमोट अँगल कोणते कोणते, याचा रिमोट अँगल तुमचा आहे माहितीये का. रिमोट अँगल म्हणजे फक्त हा ABC सोडून द्यायचा आहे, लिनियर पेअर मधला एक. समजलं का. उरलेले दोन अँगल आहे तुमचे A आणि O, हे काय आहे, याचे रिमोट अँगल. आता कळलं का. मग हे रिमोट अँगलचे काय ते म्हणता, सम आहे. ती कोणा एवढी म्हणते, एक्सटेरियर अँगलच्या मापा एवढी, बरोबर का नाही, एक्सटेरियर अँगल एवढी. म्हणजे एक्सटेरियर अँगलचे माप आहे का, ते काय आहे, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू काय, ते द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. इंटेरियर अँगल म्हणजे काय,
हे आतले इंटिरियर अँगल आहे का. म्हणजे याची एकट्याचे जेवढं आहे का तेवढे या दोघांची बेरीज आहे. कळलं का. मग तुम्हाला प्रूफ मध्ये काय करायचंय, सॉरी स्टेटमेंट गिवन टू प्रूफ. टू प्रूफ मध्ये तुम्हाला काय प्रूफ करायचंय बघा, माहितीये का, माहितीये काय प्रूफ करायचंय. कोण एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू कोण एक्सटेरियर अँगल PRS आहे ना. कोण आहे PRS. हा एक्सटेरियर अँगल आहे का. काय म्हणताय इज इक्वल टू का, इक्वल टू काय ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल. पण काय सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे कोणाची बेरीज, ह्या एक्सटेरियर अँगलचे रिमोट अँगल. तुम्हाला माहिती कोणकोणते आता मला बोललोय मी कोणकोणते. ह्या आकृतीमध्ये ह्या ABD चा रिमोट कोणकोणते अँगल आहे. एक अँगल तुमचा एक नंबरचा BAC आणि ACB आहे की नाही. बस दोघांची बेरीज इकडे तेच करायचं आहे, दोघांची बेरीज. हा तुमचा PRS हा तुमचा एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू काय होऊन जाईल PQR प्लस कोण रे QPR आहे का. बस तुम्हाला हे प्रूफ करायचं, हे सिद्ध करायचं. सोपं की नाही. सिद्ध कसं करायचं ते सांगू तुम्हाला. प्रूफ मध्ये कोण रे प्रूफ मध्ये. आता प्रूफ मध्ये वरती लक्ष द्या काय करायचं माहितीये का. ही म्हणजे या ट्रायंगल ABC मध्ये ट्रायंगल ABC नाही PQR ट्रायंगल PQR इन ट्रायंगल कोणता PQR. त्याचे ऑल अँगल जे असतात का, ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज असतात काय असतात 180 किंवा मेजर ऑफ द ऑल अँगल इन अ ट्रायंगल. तीन कोणाच्या मापांची बेरीज किती असते बघा. अजून एक सेंटेन्स त्याला सेंटेन्स आहे द सम ऑफ द ऑल अँगल ऑफ अ ट्रायंगल इज काय 180. तिघांची पण बेरीज किती असते 180 असते. किंवा आपण असं जरी म्हटलं ना, इथं आपण असं जरी लिहिलं ना, त्याला कट करू इन ट्रायंगल PQR. ओके अँगल कोणता एक नंबरचा PQR प्लस 2 नंबरचा अँगल कोणता रे बरोबर आहे QPR आणि 3 नंबरचा कोणता एक बोला PRQ. या तिघांची बेरीज किती असणार आहे 180. आपण असं जर सेंटेन्स लिहायची पण गरज नाही, नुसतं आपण लिहिलं ना काय लिहिलं आपण ऑल अँगल सम ऑफ ऑल अँगल इन अ ट्रायंगल इज असतात काय 180. त्रिकोणांच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते. इथपर्यंत कळालं का. हो सर. आता तुम्हाला ह्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज तुम्हाला किती कळाली 180. म्हणजे कोणकोणती माहिती का. एक नंबरला हा Q नंतर हा P नंतर कोणता R. ओके इथपर्यंत कळालं. परंतु आपल्याला तिन्ही काय म्हणतात आतापर्यंत आपल्याला काय गोष्टी माहिती का. ह्या तिघांची पण बेरीज किती 180 आहे की नाही. ओके परंतु आपण जर बघितलं ना या ठिकाणी की तुमचा इथं दोन अँगल तयार होतो तुमच्याकडे कोणते माहिती का. एक अँगल तुमचा तयार होतोय PRQ प्लस तुमचा अँगल तयार होतोय PRS. हे दोघांची पण बेरीज 180 म्हणे. किती आहे सांगा कोण सांगतो का बरं 180 काय ते बरोबर लिनियर पेअर अँगल. कारण लिनियर पेअर अँगलची पण बेरीज किती असते 180 असते की नाही. ओके आता आपण जर ह्या ठिकाणी ह्याची किंमत काढून घेतली PRQ ची तर काय सांगा बरं मला. हा इकडून मायनस होऊन जाईल ना साधी गोष्ट आहे की नाही. या थोडं खाली घेऊन शकतो काही घ्यायची गरज नाही. आपण याला घ्यायची किंमत काढून घेणार होतो पण घ्यायची किंमत काढून घ्यायची गरज नाही. सांगतो मला बघा PQR QPR आणि PRQ दोघांची बेरीज किती आहे 180 आहे. ओके फक्त PRQ आणि PRS दोघांची बेरीज किती आहे 180. म्हणजे ह्या 180 ठिकाणी मी हे टाकू शकतो एवढं. याला फर्स्ट म्हणतो मला असं नाही करायचं. इथं लिहितो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड.
मला सांगा ऑलरेडी यांची किंमत किती आहे, पी क्यू आर प्लस क्यू पी आर प्लस पी आर क्यू. सगळ्यांची किंमत किती 180 का, या दोघांची किंमत किती 180 का. मग याच्याबद्दल लिहू शकतो का, मग यांच्याबद्दल लिहू शकतो का. ओके लिहितो मग मी. काय पी आर क्यू प्लस पी आर एस आहे की नाही सर. हा पी आर क्यू सारखा होता हो. काय झालं, कट झाला कट. इक्वल टू लिहितो मग मी आता. काय करतो, पी क्यू आर प्लस क्यू पी आर इक्वल टू काय पी आर एस. मला काय प्रूफ करायचं होतं बघा बरं. पी आर एस इक्वल टू काय करायचं होतं, पी क्यू आर प्लस क्यू पी आर. पी क्यू आर प्लस क्यू पी आर इक्वल टू काय पी आर एस. काय म्हणते सर, नाही ना ह्यो इकडे ना हो. चालतं नाही, करून घेत आपण आता. तुम्हाला असं काही समजत नाही ना, मग याला इकडे घेऊन टाका. पी आर एस इक्वल टू पी क्यू आर प्लस क्यू पी आर. सगळे हुशार नाही आपल्याकडे. काही नाही इकडे घ्यायचं म्हणजे काही ना असं वाटतं चिन्ह बदलतात काय नाही. ती बाजू पूर्ण इकडे आणा, ही बाजू तिकडे न्या, काहीच साईन बदलत नाही. म्हणजे याला आपण असंही लिहू शकतो ना, आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. लिहून घ्या. समजलं का आता, सोपं आहे.